नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये 13 जुलै 2025 रोजी तरकारीची आवक अधिक प्रमाणात झालेली आहे। सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे बाजारभाव कमी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु नारायणगावची मार्केट शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत असल्यामुळे आणि शेतकऱ्याच्या समोर मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी बांधव या ठिकाणी समाधान व्यक्त करतात। आजूबाजूच्या तालुक्यातील मंडळी या ठिकाणी माल घ्यायला येतात। प्रामुख्याने शेतकऱ्याच्या समोर विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाचे अधिकचे पैसे होत आहेत। आपल्या सोबत काही व्यापारी मंडळी आडतदार मंडळी आहेत, आपण जरा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। 13 जुलै 2025 रोजी बाजारभाव काय मिळाला समजून घेऊया। नमस्कार, आज 13 जुलै 2025 वांगी काय भाव गेली? वांगी 600 ते 800, दोडका 300 400, दुधी भोपळा 300, गवार गवार 1000, चवळी चवळीचे बाजारात खाली आले, काय भाव गेली? 300 रुपये आले, भुईमुगाच्या शेंगा 500 ते 600, भेंडी भेंडी 500 ते 600, काकडी काकडीचे बाजारात खाली आहे 150 200, ढोबळी मिरची ढोबळी मिरची 500 ते 600, साधी मिरची साध्या मिरच्या 500 रुपये, तोंडली तोंडली आवक कमी आहे परंतु 500 ते 600, आलं आले 250 300, कांदे कांदे 100 ते 150, लसूण लसूण 600 800, फ्लॉवर फ्लावर 200 ते 250, कोबी कोबी 80 ते 120, गाजर गाजर 200 250, वांगी वांगी 800 रुपये, आगुरी वांगी अवर वांगा नाही आवक, लिंबू लिंबू 100 150, बीट बीट 200 250, सर्वाधिक आवक कशाची झाली? सर्वाधिक आवक जरा कोबी आणि काकडी। सगळ्यात जास्त बाजार कशाला मिळाला? सर्वात जास्त बाजार तेव्हा गवारीला आहे, गवारीला। सगळ्यात कमी बाजार भाव कशाला आहे? सगळ्यात कमी बाजार कोबीला आहे, कोबीला। भुईमुगाच्या शेंगा काय भाव जातात? 500 ते 600, 500 ते 600। सध्या मिरचीची आणि काकडीची आवक पण जास्त दिसते। हो हो हो, बाजार आहेत मिरचीला पण, मिरचीला बाजार भाव आहे। आता मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत? जीपोर आहे, अग्निशिक आहे, नवल आहे। नारायणगावच्या या तरकारी मार्केटचं काय वैशिष्ट्य सांगता येईल? शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतवारी करून आणणे माल पैसे होतात। नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात। नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधवांचं आपल्याला समाधान पाहायला मिळतंय। आज गवारीचे बाजारभाव गवार, दोडका, चवळी, घेवडा, फरशी, कारली, वांगी, दुधी भोपळा, डांग्या भोपळा, त्याचबरोबर मका असेल, भेंडी असेल, आगुरी वांगी असतील, साधी वांगी असतील, चवळी असेल, या सगळ्याचे बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। फ्लावर कोबीचे बाजारभाव थोडेसे कमी जास्त होताना दिसत आहेत। यंदाच्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे थोडे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाले। पण नारायणगावच्या या तरकारी मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एक राहिलेलं आहे, तर शेतकऱ्यांच्या समोर मालाची विक्री होते। शेतकऱ्यांच्या समोर 4 पैसे शेतकऱ्याच्या मालाला अधिकचे मिळतात। भुईमुगाच्या शेंगा, काकडी, दोडका, चवळी, शेवग्याच्या शेंगा, वांगी, भेंडी या सगळ्याचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात। गवार देखील अधिकचा बाजारभाव खाऊन जाते। नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकरी बांधवांच्या तरकारी मालाला बाजारभाव चांगला मिळतोय। मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे। इथले व्यापारी आडतदार यांचं सुद्धा शेतकऱ्यांप्रती चांगलं लक्ष राहिलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आपला माल निवडून आणा, तर जेणेकरून आपल्या मालाला 4 पैसे अधिकचे मिळतील। सुरेश वाणी, बिगिनर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।